गजर माऊलीचा गजर माऊली जतापवाडी कळीकाळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना समचरण सरोजम सांद निलांबुदाभुम जगननीतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला नकंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता ज्याचे गरजता पोवाडे कळीकाळ पाया पडे बाळा एकदा जे करायचं ते करा अगोदर ठीक आहे ज्याचे गरजता पोवाडे कळीकाळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमीत निर्माते महाराष्ट्र भूषण देहुनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट हॅमिंग नको येऊ देऊ थोडा कमी आवाज ठेव एवढ्यांना ऐकायला आलं बस झालं आहे की नाही साऊंड चांगलाच आहे तुझा त्याच्याबद्दल त्यामुळंच आणलेला आहे हां आहे की नाही लक्ष द्या विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या नामसामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा कैलासवासी भास्कर बाळकृष्ण उगले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्यामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी उषाताई, त्यानंतर त्यांचा मुलगा मनोज दादा, त्यांच्या 2 मुली भारतीताई शारदाताई, त्यांचे पुतणे जावाई आणि समस्त उगले परिवार, या उगले परिवारानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा या परिवाराच्या प्रेमामुळे वृषालीताई यांनी फोन केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य महाराज मंडळी मस्त गये पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पोवाडे कळीकाळ पाया पडे। भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर महाराज काय परिणाम काय होतो, कळीकाळ पाया पडे। आपल्याला काळाच्या पाया पडावं लागतं ना, पण भगवंताचं भजन केल्यानंतर तो काळ आपल्या पाया पडतो। म्हणजे आपल्याला ज्याला पाया पडावं लागतं भगवंताच्या नामानं तो आपल्या पाया पडतो, कळीकाळ पाया पडे। मग तो कोण आहे तर तो हा पंढरीचा राणा। महाराज म्हणले तो पंढरपूरचा राजा आहे। हे मी सांगत नाही, पुसा 618 जना। पुसा म्हणजे विचारा कोणाला, 618 जना म्हणजे 6, 4 आणि 18 जण। 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण। हे माझं मत नसून वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे। लक्ष देऊन ऐका बरं का। आमचे गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये। स्वतःचं मत आपण घरी आपल्या बायको पुढं मांडावं, आहे का नाही? ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं। आपल्या मताला परमार्थामध्ये किंमत नाही। परमार्थामध्ये वेदाचं मत, पुराणाचं मत आणि शास्त्राचं मत। म्हणून तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावे पुराणे विचारोनी। तुकाराम महाराज पंचमवेद गाथा लिहिणारे जरी असले तर महाराजांना स्वतःच्या मताचा कधी आग्रह धरला नाही। माझ्या बोलण्याची फेर तपासणी पडताळणी तुम्ही वेदात करा, शास्त्रात करा, पुराणात करा। आणि मी सांगतो ते वेदात असेल तर ऐका, मी सांगतो ते पुराणात असेल तर ऐका, आणि मी सांगतो हे शास्त्रात असेल तर ऐका। मी सांगतो हे पुराणात नसेल तर शास्त्रात नसेल, वेदात नसेल तर ऐकण्याचा काही संबंध नाही। म्हणून महाराज म्हणले पुसा 6 18 जना चौवेदी जाण
जे पाठ आहे ते बोला. हरिपाठ आहे ना, मग आपल्या सर्वांना पाठ आहे. असं एकदम टेन्शनमध्ये बसू नका ना, काय तुम्हाला काय आज लोड काय बाबा हा, बरोबर आहे ना. ते मनोज दादा सारणार आहे सगळ्याचं, तुम्हाला अन्नदानाचा बी आनंद आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊन बसण्यासारखं काय नाही. चौवेदी जाण, जे पाठ आहे ते बोला. महिला मंडळ चौवेदी जाण साई शास्त्री, कारण 18 पुराणे हरीशी गाती. हे माझं मत नाही, 18 पुराण त्या भगवंताची लीला गाणारेच आहेत, 4 वेद त्या देवाचा महिमा सांगणारेच आहेत, आणि शास्त्र सुद्धा देवाचं वर्णन करणारे आहेत. हे माझं मत नाही, वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे. कोणी म्हणाल आता आम्हाला यांच्यासारखं गाता येत नाही, किती गोड चाल गायली त्यांनी बोला. अतिशय दोघांचा पण सुंदर आवाज आहे का नाही. मग एवढ्यासारखं यांच्यासारखं आम्हाला गाता येत नाही. हे जे पोवाडी गाणारी मंडळी आहे असं आम्हाला गाता येत नाही, मग आम्ही काय करावं बसलेल्या लोकांनी. महाराज म्हणले बसलेल्यांनी काय करायचं, चिंतिता जयासी. जेव्हा जेव्हा भजन येईल विठ्ठल विठ्ठल तेव्हा हातानं टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. मग त्याचं फळ काय, आम्ही करू भजन पण त्याचं फळ काय. महाराज म्हणले चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी. भगवंताच्या नामाचं चिंतन जरी केलं तर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष. भोग आणि मोक्ष नुसतं मिळत नाही हा, भोग आणि मोक्ष दाशी होऊन राहतं. मिळणं वेगळं आणि दाशी होणं वेगळं. लक्ष्मी सर्वांजवळ आहे, पैसा सर्वांजवळ आहे, पण दाशी आहे का नाही. काही लोक म्हणतात अहो त्यांच्या घरची लक्ष्मी दाशी झालेली आहे. दाशी म्हणजे तिथं उणीव नाही, कमतरता नाही, बरोबर आहे ना. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलन. आपण ज्या लक्ष्मीच्या मागे पळतो ती लक्ष्मी देवाची दाशी आहे का नाही, तसं आपली सुद्धा लक्ष्मी दाशी होत असते. भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे आणि मोक्ष देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावात आहे. सोपं सांगू का, दाशी होणं म्हणजे टेन्शन घेण्याचं काम नाही. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं, मग टेन्शन घ्यायचं काम आहे का नाही. तसं लक्ष्मीही दाशी होते आणि भोगही दाशी होते. भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे, मग काय करावं लागेल. महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. भगवंताचं सुलभ नाम घ्या, दुर्लभ वैकुंठ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 18 जना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला 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 विठाला. भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पुन्हा एकदा ऐका, देवाच्या नाम सामर्थ्याचं वर्णन या अभंगात केलेलं आहे. आपल्या नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पनैया, नरका कशू नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याच्या कातड्याची चप्पल सुद्धा आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते, पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची प्राण्याने खाऊन विष्ठा तयार होते. बाकी फारसं सामर्थ्य या नरदेहामध्ये नाही. महाराज म्हणले या नरदेहासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं शरीर नाही. 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्या अंगाला वास येतो, बरोबर आहे. गाईला कधीच आंघोळ नाही, कधी वास येतो गाईच्या अंगाचा. विचार करा, आपल्यापेक्षा प्राण्याचं शरीर स्वच्छ आहे. आपण 1 दिवस ब्रश करू नका, किती जरी नामवंत महाराज असलात लोक म्हणतात लांबून बोलावं, तोंडाचा वास यायला लागला तुमच्या. कळतं माझं बोलणं. गाईला ब्रश आहे कधी नाही, लक्षात ठेवा. आपल्यापेक्षा प्राण्यांचं शरीर स्वच्छ आहे. एखाद्या जनावराजवळ गाईजवळ उभं राहा, न सेंट मारता त्याच्या शरीराचा एक वेगळा वास आपल्याला सुगंध मिळतो आणि तो घ्यावा असं वाटतं. तुम्ही माती बघा, पाऊस पडल्यानंतर जो सुगंध येतो तो कोणत्याच सेंटचा येणार नाही. लक्षात येते माझं बोलणं. भगवंताने ही एक लीला निर्माण केलेली आहे. पण नरदेहाचा विचार केला तर नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. महाराज म्हणले शरीरासारखं नाही अपवित्र शरीर आहेसे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहेसे. महाराज म्हणले शरीरासारखं अमंगळ अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. पण या अमंगळ अपवित्र शरीराला तुम्ही जर एखाद्या भगवंताच्या कार्याकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि चांगलं दुसरं काही नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. ऐकणारे लोक कन्फ्यूज होतील की महाराज काही सेकंदापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं की शरीर अमंगळ आहे आणि अपवित्र आहे,
आणि दुसऱ्या सेकंदाला असं सांगता की शरीर उत्तम आहे आणि चांगलं आहे. तुम्ही असे डबल ढोलकी आहे का हो महाराज? ओबीसीला धक्का लागू देणार नाही, मराठ्याला आरक्षण देणार, असे डबल ढोलकी आहे का हो तुम्ही? असे बरोबर आहे ना? नाही नाही, महाराज म्हणले मी मुख्यमंत्री नाही, मी महाराज आहे, मी असं डबल बोलणार नाही. मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे, माझं दोन्ही मतावर मी ठाम आहे. लक्ष देऊन ऐका. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजना विना राहिलं तर. लक्षात येते तुमच्या? शरीर बाळका बाहेरचा आवाज थोडा कमी कर आणि साऊंडचा. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजना विना राहिलं तर. आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. देह पवित्र कोणाचं होतं त्याचं उदाहरण आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. जो भगवंताची कीर्ती गातो त्याचा देह पवित्र असतो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे आचोत सर्व काळ. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. कोणाचा देह पवित्र आहे? चला बोला. आम्हाला का महाराज लोकाल 4 पाय आहे का? लोक आमच्या पाया पडतात, पूजा करतात, घरी नेल्यानंतर आरती करतात. असं काय आहे आमच्याकडं? तुमच्यापेक्षा वेगळं काय? चला बोला. तुम्हाला 2 डोळे, तसं जसं तुमचं शरीर आहे, वा या, जसं तुमचं शरीर आहे तसं आमचं शरीर आहे. बरोबर आहे? मग आम्हाला मान का? माझा प्रश्न आहे तुम्हालाच विचारतो मी, आहे का नाही? अहो, माझ्यापेक्षा कोट्याधीश माणसं माझ्या पुढं खाली बसलेले आहेत. माझ्यापेक्षा कदाचित चांगल्या चांगल्या नोकरीवर असणारी माणसं माझ्या पुढं बसलेली आहेत. माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी, माझ्या एवढी नातू असणारी माणसं माझ्या बोला पुढं बसलेली आहे. मग तुमच्या नातवाच्या तुम्ही पाया पडता का? होय बोला. माझ्या वयाचा तुमचा नातू आहे, मग तो तुमच्या पाया पडतो का? तुम्ही त्याच्या पाया पडता? हो नाही. काही आता हे काय UPSCचे प्रश्न नाहीत, हे घरातलं हे कळावं म्हणून बोलतोय मी तुम्हाला. बोला, कोण पाया पडतं? तुमचा नातू तुमच्या पाया पडतो. मग मी तुमच्या नातवाच्या वयाचा आहे, मग तुम्ही माझ्या पाया का पडता? त्याचं एकच कारण आहे, तुम्ही देवाचं नामस्मरण करता म्हणून आम्ही तुमच्या पाया पडतो. दुसरं काय कारण आहे? आम्ही तुम्हाला का मानतो? तुम्ही भजन करता म्हणून मानतो. नाही तर तुम्हाला मानण्यासारखं दुसरं तुमच्याजवळ आहे काय? आमच्याजवळ दुसरं काही नाही. आम्ही भजन करतो म्हणूनच मान सन्मान आहे का नाही? मग हा देह जर पवित्र झाला असेल तर कशामुळं झाला? भजनामुळं झाला, कीर्तनामुळं झाला, नामस्मरणामुळं झाला, परमार्थात आल्यामुळं झाला, माळकरी असल्यामुळं झाला. यांच्यापेक्षा सुंदर आवाज फिल्म सिटीमध्ये आहेत. माझं बोलणं लक्षात येते? मी कळेल असं सांगतोय तुम्हाला. यांच्यापेक्षा सुंदर आवाजाचे गायक फिल्म सिटीमध्ये आहेत. जाऊ द्या, गौतमीच्या मागं बी आहेत, विठाबाईच्या तमाशाच्या फडात सुद्धा आहेत. गोड आवाज नाही का? आवाज जाऊ द्या. अहो, चांगला एखादा बँड बोलवा, त्यांनी एखादं गाणं गायलं तर माणसाची बुद्धी सुन्न होते. एवढा सुंदर क्लासिकल आणि चांगला आवाज त्या बँडवाल्यामधला आहे. पण त्यांच्या पाया पडतं कोणी? बोला नाही. इथं चोपदार जरी असला तर त्याच्या लोक पाया पडतात. ही संप्रदायाची किमय आहे. न येऊ द्या ना भजन. हे लेकरं एवढुले आहेत ना, यांच्या बी मोठी माणसं पाया पडतात. का? ते माळकरी आहेत आणि त्यांच्या गळ्यात टाळ आहे म्हणून पाया पडतात ना. साधा काकडा म्हणणारा असू द्या. आता कार्तिक महिना चालू आहे, लोक त्याच्या गावात मिरवणूक निघाली की अख्ख्या गावानं पाय धुवून आरती करतात.
बरोबर आहे ना? ही संप्रदायाची किमया आहे. भजनाने देह पवित्र होत असतो, बाकी या नरदेहामध्ये दुसरं सामर्थ्य नाही, काही दुसरं सामर्थ्य नाही. महाराज भजन केल्यानं कोणी म्हणाल मी बंगला बांधला, आत्माराम भाऊ, कोणी म्हणाल मी बंगला बांधला. ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. चला बोला, तुम्ही तरी मिस्त्रीकून बांधून घेतला, तिनं तिचा स्वतः बांधला, तिनं तिचा खोपा बांधला नाही. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रील एका टायमाला 6 होतात. बरं, कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी, बरोबर आहे ना? चला बोला. बरं, एका वर्षाला 6 आहे, असे 2-4 वर्ष धरा. विठाला 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 विठाला. मग विशेषता काय आहे आपल्यात? अहो, संसार म्हणावं तर कुत्र्या मांजराचा आपल्यापेक्षा मोठा आहे. संसार म्हणावं तर लेकरं बाळ आपल्यापेक्षा कुत्र्या मांजरांना जास्त आहे. कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे, मग कुत्र्याला बुद्धी नाही का? बोला. जिथं पोलिसाची बुद्धी बंद पडते तिथं कुत्रे आणावं लागतात. चला बोला, अजून काय सांगू तुम्हाला? मग काय फरक काय त्यांच्यात आणि आपल्यात? फरक एवढाच, कुत्र्याला बी बुद्धी आहे पण भजन करण्याची नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठेरा. याच देही देवाचे भजन महाराजाला काय अपेक्षित आहे हे चांगल्या गायकाला कळतं. आणि हे ज्ञान नाही कोठे, आहे का नाही? महाराज म्हणले याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, आणि हे ज्ञान नाही कोठे. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवात जन्मात गेल्यावर भोजन करता येईल, भजन नाही करता येणार. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते, बरोबर आहे? कुत्र्याला भीती वाटते, आपल्याला भीती वाटते. कुत्र्याला झोप येते, आपल्याला झोप येते. कुत्रं एक दिवस मरणार, आपण सुद्धा एक दिवस मरणार. पण कुणासारखे? जाऊ द्या, मनात आलं तरी बस झालं. स्पष्टच करायची काय गरज आहे? सगळ्याच गोष्टी, काही गोष्टी न बोलता कळाव्या, त्याच्यात एक मजा वेगळी असते, बरोबर आहे ना? काही गोष्टी न बोलता कळल्या, इशाऱ्यानं कळल्या की त्याच्यातली आनंद काही वेगळा असतो. आणि इशाऱ्यानं आहे बघा, मोठ्या माणसाचे कामं इशाऱ्यानं चालतात बरं का. मोठी माणसं फार बोलत नसतात, ते इशाऱ्याचा जास्त वापर करत असतात, आहे का नाही? जा तुम्ही मोठ्याच्या घरी, बोलणं कमी दिसेल आपल्याला, आणि इशारा केला पाहिजे, आणि इशारा कळणाराला केला पाहिजे. एकानं मला चहा प्यायला नेलं, बायकोला इशारा केला, ओय कळलं तुम्हाला? काय कर? बोला 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 बोला, काय कर? 2 कप चहा कर. तिला असं दिला, ऐ. आता तिला काय ते इशाऱ्यातलं फार ज्ञान नव्हतं, बरोबर आहे? ती म्हणे काय माणसा देखता बोट वर करता हो, थोबाड नाही का तुम्हाला? झाला देवारा त्याचा. मग इशारा कळून घेणारी आहे का नाही, हा बी इशारा महत्वाचा आहे बरं का. नाही तर मग आपला हात जाऊन सांगाव घरात, विठाला 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 विठाला. आपण सुद्धा मरणारच आहे ना, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. नाही तर कुत्र्या मांजराच्या मरण्यात आणि आपल्या मरण्यात फरक काय? काही फरक नाही. महाराज म्हणतात ते लक्षात ठेवा, या नरदेहामध्ये आल्यानंतरच भजन करता येतं. म्हणून म्हणतात देवे दिला दे भजना गोमटा, देवे दिला दे भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला दे हो भजना गोमटा.
मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। जीवड़ा टाळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करा. विठाला विठाला. महाराज म्हणले या नरदेहात आल्यानंतरच भजन करता येतं. लक्ष देऊन ऐकलंय तुम्ही? या नरदेहाशिवाय भजन होणार नाही. आणि भजन करणाऱ्याचा इको कमी कर बाळा. भजन करणाऱ्याचा देह पवित्र होत असतो. बाकी देह तर सगळ्यांनाच आहे. महाराज म्हणतात 84 लाख योनी आहेत. काय आपण एकटेच थोडे आहेत या मृत्यू लोकामध्ये? एवढे सारे आहेत ना. पण या नरदेहात एक वेगळे पण आहे आणि भजन करता येतं एवढं सामर्थ्य आहे. बाकी काही सामर्थ्य नाही. हा इको कमी कर बाळा. विठाला विठाला. दुसरं सामर्थ्य नरद्यामध्ये नाही. मावल्या हो थोड्या पुढे सरका. इकडे या. या थोड्या थोड्या पुढे या. विठाला विठाला. विठाला विठाला. मंडली कवरदा नरद्यामध्ये आहे. लक्ष द्या. कोणी म्हणाल माझ्याकडं 10,000 कोटी रुपये आहेत. किती? 10,000 कोटी. मी असं कमी सांगत नाही. हा वचने न किम दरिद्रता. बोलायचं असेल तर दरिद्र्यासारखं बोलायचं कशाला? माझ्याकडे लक्ष द्या. कोणी म्हटलं 10,000 कोटी रुपये माझ्याकडे आहेत. बरं आहेत. मग 10,000 कोटी रुपये जरी तुमच्याकडे असले तर आयुष्याचा एक दिवस वाढून मिळणार नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? 10,000 कोटीचे मालक तुम्ही आहे, पण आयुष्याची गणना वाढून मिळणार नाही. महाराज म्हणतात आयुष्य जेवढं दिले तेवढंच आहे. विद्यमान आमदार जरी असले करडिले साहेब तरी जावं लागेल. माझं बोलणं लक्षात ठेवा बरं का. विद्यमान खासदार जरी एखादा असेल तर त्याला मरण आलं की मरावं लागेल. विद्यमान मंत्री जरी एखादा असेल आणि त्याचं मरण आलं तर त्याला जावं लागेल. केंद्रीय मंत्री होते मुंडे साहेब, पण जो सत्कार नागरी सत्कार होणार होता तो अंत्यसंस्कारात त्याचा बदल झाला. किती रुपये दिले म्हणजे तुम्हाला एका दिवसाचं आयुष्य वाढून मिळेल? चला बोला. नाही मिळणार. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मी तर दिवस म्हणलोय तुम्हाला. महाराज म्हणले क्षण सुद्धा वाढून मिळत नाही. क्षण क्षणा हाची करावा विचार. काय विचार करा? क्षण भंगूर नाही भरवसा. क्षण भंगूर नाही भरवसा. वारे सावध थोडा माया आशा. वारे सावध थोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा. काही नसले गडगडा पडेल फासा. पुढे हुशार थोरा आहे ओळखा गा. राम राम स्मरामी. राम राम स्मरामी.
वाक्याकडे लक्ष द्या बरं का, आणि शब्दाकडे लक्ष द्या. इथं तास भंगूर अन दिवस भंगूर अन मिनिट भंगूर म्हटलेलं नाही. क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसागा. मग करा काय, राम राम स्मरा आधी, लावू करा गाठ घाला मूळ बंदी, सांडावा उगी उपाधी लक्ष लावून राहा गोविंदेगा. कोणतंही संताचा प्रमाण अभंग वाचा, तिथं क्षणभंगूर क्षणामध्ये बदल नाही हा, तिथं मिनिट म्हटलेलंच नाही. मग ते संत कोणत्याही जातीत जन्माला आलेले असू द्या, संताच्या वचनात एक वाक्यता कशी असते, देवाची द्वारी बोला उभा दिवसभरी, हा मग उभा क्षणभरी, क्षणभंगूर नाही भरवसा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणोक्षणा हाची करावा विचार. महाराज म्हणतात ऐका, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा, आता जागा रे भाईनो जागा, क्षणाचा भरोसा नाही म्हणून आता जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, जगजोगी जगजोगी जागे जागे जागवा. काय जागवा, एक पहा तसा एकाची दहने, सावधत्या उणे किंवा गुन्हेकारे नव्हा. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणारा कोणीतरी आहे. आजा मेला पंजा मेला, पंजा म्हणजे काँग्रेस नाही हा, पंजा. आजा मेला पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. येथे नाही बुर आले अवतार, येथे नाही बुर आले अवतार, नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार. येरते बाबाला, येरते बाबाला जीवापिती, येरते बाबाला जीवापिती, येथे नाही बुर आले अवतार, येथे नाही बुर आले अवतार. हो रते बाबाला बघितले, रते बाबाला बघितले, येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, अवतार. नाही बरोबर. वाजवा जोरात वाजवा. बघा टाळी वाजली तर सगळ्यांना जोरात वाजवा, नाही तर मी शिंदेच्या टोलावर ऐकली येता येता जाता. येत नाही उरू आले अवतार, हे रते पामर जीव किती. अवतारांना सुद्धा अवतार कार्य संपून जावं लागलं. ऐकताय मंडळी, अवतारांना जावं लागलं. मग अवतावरल्याला वेळ लागणार आहे का. उपजली या पिंडा मरण सांगा ते, मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं मावल्या हो, त्या दिवशी त्याच्या मृत्यूचं काळ वेळ आणि ठिकाण ठरलेलं असतं बरं का. लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला, विमानासहित सगळं गेलं, त्याच्यातलं एक वाचलं. माझं बोलणं कळलं तुम्हाला. मग कोणी म्हणाल ते असं झालं तसं झालं, याच्यामुळं वाचलं त्याच्यामुळं वाचलं. हे अंदाज तुम्हाला वेळ आहे म्हणून करत राहा. माझं बोलणं कळलं आहे तुम्हाला. तुमच्याकडं भरपूर वेळ आहे म्हणून हे अंदाज तुम्ही करत राहा. संप्रदायाचा एकच अंदाज आहे, त्याचं आयुष्य शिल्लक राहिलं होतं म्हणून ते जगलं. कळलं माझं बोलणं. माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग लोकांनी मला सजेस्ट केलं, म्हणे महाराज अहो एवढे रात्रंदिवस धावपळ आहे तुमची, तुमच्या गाडीला एअरबॅग होत्या का. म्हटलं नाही.
एअरबॅगची गाडी घ्यावं म्हणे, एवढा रात्रंदिवस प्रवास आहे तुम्हाला. एक बोलू तुम्हाला, जगाच्या पाठीवर जगण्याची एअरबॅग अजून तयार झालेली नाही, अजून नाही. आपल्यापेक्षा प्रगत राष्ट्र असेल, अमेरिका असेल, आपल्यापेक्षा पुढे आहेत या गोष्टी. जगण्याची एअरबॅग अजून तयार झालेली नाही. एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट होतो, मोठ्या माणसाचा, लोक म्हणतात का हो गाडीचा ॲक्सिडेंट झाला, हो, मग त्यांची गाडीला एअरबॅग नव्हत्या का? बाकीचे म्हणतात अहो 2 कोटीची मर्सडीज गाडी आहे, तिला 8 एअरबॅग आहे, मग ते मेले कस काय? लघवीला उतरले आणि दुसऱ्या गाडीनं उडवली. एअरबॅगची गरज पडली तुम्हाला? नाही. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर हे अजून तयार झालेलं नाही आहे. हे मृत्यूचं काळ, वेळ आणि ठिकाण आपलं ठरलेलं आहे, त्याच्यात बदल होणार नाही. म्हणून म्हणतात देह जाईल, 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 पाचाचा आणेला उसना, शेकी ज्याचा त्याला देणेला. 5 तत्वाचा देह आहे हा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचतत्वानं हा देह बनलेला आहे. आणि शेवटी या पंचतत्वात तो विलीन होत असतो. ज्याचा आहे त्याला द्यावं लागतं का नाही? माऊल्या हो बोला. तुम्ही लग्नाला चालले की दुसऱ्या बायाचे दागिने उसने नेता, हे बरोबर आहे ना? खेड्यातला राहणार आहे मी, त्याच्यामुळं मला त्या गोष्टी माहिती आहे. खेड्यातल्या बाया काय करतात माहिती आहे? आपल्या शेजारची एखादी श्रीमंत बाई असली की तिला विचारतात, का हो तुम्ही लग्नाला येणार आहेत का आज? ती बाई म्हणते नाही, आम्हाला निमंत्रण आहे पण मला काही वेळ नाही. मग तुमची पोथच म्हणता ना, तुमची पोत मला देता का? ती बाई म्हणते काय अडचण आहे, तुम्हाला जायचं तर जा घेऊन. ऐका आता, ही पोत आपण कशी आणली? उसने आणली. लग्न झालं की ती बाई लग्नाहून आल्यानंतर घरी जात नाही, नवऱ्याच्या हातात चावी देते, म्हणते तुम्ही घर उघडा, मी 2 मिनिटात आले. नवरा म्हणतो अगं तू कुठे चालली? अहो आले 2 मिनिटात, तुम्ही घर तर उघडा. आणि मग ती बाई जिची पोत आणली तिच्याकडे जाते आणि तिच्या हातात देते आणि पुन्हा चिमटा काढते. दिली बरं? आठवण ठेवा. उसनं ठेवता येतं नाही. तुम्ही एखाद्याला शिवी द्या, ती उसनीच असते. तिची परतफेड आज ना उद्या. आपण एखाद्याचा केलेला अपमान आपल्या कर्जासहित आपल्याला मिळत असतो. विठाला वेळ यावा लागत असते. कळला ना माझं बोलणं? आपण एखाद्या गरीबाचा अपमान केला तर त्याच्या मनात ते राहत नाही. अहो त्याच्या मनात ते राहतं. तो आज तुम्हाला बोलणार नाही, पण तो योग्य वेळेची वाट पाहिला. तो म्हणाल ठीक आहे, जयंतरावाच्या भाषेत टप्प्यात आल्यावर कार्यक्रम होईल. कळण्यात आलं का? टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होईल. आज ना उद्या ते आपल्याला परत मिळतच असतं. बरोबर आहे माऊल्या हो? तुम्ही आता सासा सुनांना त्रास द्या, हां नाही द्या, तुमचे दिवस आहे. पण किती दिवस? 4 दिवस बस. कळलं तुम्हाला?
सून म्हणते तू आता मला त्रास दे, तुझं माथार पण माझ्याच हातात आहे. तुला जर लवकर नाही पाठवील पंचवटीत तर आपलं नाव बदलून ठेवतो. विठाळा लक्षात आलं. आज जी सून आहे ती उद्या सासू होणारच आहे ना, सासू होणार आहे. लक्षात ठेवा, वेळ बदलत असते. महाराज म्हणले अतिशय महत्वाचं आहे. आजचा दिवस उद्या बदलणार आहे, आजचा काळ उद्या बदलणार आहे. घडी घडी काळ वाट अजून किती आहे अवकाश. महाराज म्हणतात किती वेळ आहे अजून, अजून किती आहे अवकाश. मग मृत्यूची भीती सर्वाला आहे, मरणाची भीती सर्वाला आहे बरं का. मी एका गावात असं सांगितलं, काय गाव आहे, कोणतं गाव आहे, वडगाव का पळशे, वडगाव पळशे शिवार आहे का. बरं, मी म्हटलं आता हां हे वडगावची माणसं 7 दिवसात मरणार असं म्हटलं मी. सगळे रडायला लागले, कारण आगा मर हा बोल नसा. मरणं हा शब्द ऐकायला बरं वाटतो का. मरा आजी मरा वाटतं का, चष्म्यावाले आजी नाही. काय राहिलंय आता. त्या आजी मला उत्तर काय देतील माहिती आहे का, महाराज एकदा नातीचं लगन डोळ्यानं पाहायचं. नातीचं लगन डोळ्यानं पाहिलं की मी मराय मोकळी झाली. आणि घरचे म्हणतात यायला मरू द्या मग तारीख काढू. म्हातारे माणसं आवडत नसतात माणसाला. त्याला वाटतं आपण कार्यक्रम घ्यावा आणि यायनं मध्येच मरावं एखाद्याने. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला घालवण्याची लोक तयारी करून बसलेली आहेत. मग मी असं सांगितलं या गावातली माणसं 7 दिवसात मरणार. सगळे रडायला लागले आणि एक म्हातारी हसत होती. कीर्तन झाल्यावर मी आजीला म्हणलं, आजी मरणाची भीती नाही का तुम्हाला. आहे ना म्हणे महाराज. म्हणलं मी सांगितलं मग वडगावची माणसं 7 दिवसात मरणार. सर्व रडायला लागले आणि तुम्ही एकट्या हसत होत्या. ती आजी मला म्हणली, महाराज तुम्ही काय म्हटले, वडगावची माणसं 7 दिवसात मरणार. मी वडगावची नाही म्हणे, मी नाशिकची आहे. राहणार आहे का नाही. महाराज म्हणलात जो आलेला आहे तो जाणार आहे. आणि मृत्यूची भीती सर्वाला आहे, मरणाची भीती नाही असा माणूस नाही. येणे एकले हो जाणे हे शेवटी, येणे एकले हो जाणे हे शेवटी. हो येणे एकले हो जाणे हे शेवटी. हो येणे एकले हो जाणे हे शेवटी. येथे राहण्याची हो नाही कल्पकोटी, येथे राहण्याची हो नाही कल्पकोटी. हो येथे राहण्याची हो नाही कल्पकोटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी. सोडिले धन तेना चले लक्ष कोटी, सोडिले धन तेना चले लक्ष कोटी. जोडीले धन ते हो न चले लक्ष कोटी. जोडी धन ते न चले लक्ष कोटी. मनाने आगाने जावयाची, मनाने आली हो सावराच्या भेटी. मनाने आले हो जावयाची भेटी. मनाने आली हो सावराच्या भेटी. आता झाला हो याच्या पायावरी, आता आला हो याच्या पायावरी, पायावरी. आता घाला हो याच्या पायावरी, आता घाला हो याच्या पायावरी. आता घाला हो याच्या पायावर. आता घाला हो याच्या पायावर. आता घाला हो याच्या येणे एकले हो जाणे हे शेवटी, येथे राहणे हो नाही कल्प कोटी. महाराज म्हणले जे धन जोडलेलं आहे ते पण आपल्याला इथं ठेवून जावं लागणार आहे. आता सगळ्यांना हा कथा भाग हे सगळं ऐकून ऐकून आपण माहिती आहे सगळ्यांना. जो आलेला आहे तो जाणार आहे ना. जो आलेला आहे, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बांध गया जंजीर. जो आलेला आहे तो जाणार आहे. आणि जावं तर वाटत
जावं लागणार आहे पण जायला आवडतं का? नाही. जावं लागणार आहे पण जायला आवडत नाही. मरण हा शब्द सुद्धा माणसाला ऐकायला बरा वाटत नाही. मग मृत्यूची भीती आहे माणसाला. हे बघा, सरपंच असला तर गावात घाबरणार नाही, आमदार असला तर तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला तर जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला तर महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर बोला देशात घाबरणार नाही. कोण म्हणतं तुम्हाला? विचारा नेपाळच्या पंतप्रधानाला, बोला विचारा बांगलादेशच्या पंतप्रधानाला. मी फार पुराणातलं नाही, तुम्हाला रियालिटी सांगेल हा, म्हणजे तुम्हाला कळायला, पचायला, रुचायला, झेपायला सोपं जाईल असं बोलेल. अहो, नेपाळच्या पंतप्रधानाला पद आणि देश सोडून पळावं लागलं ना. बांगलादेशच्या पंतप्रधानाला 6 महिन्यापूर्वी मरणाच्या भीतीनं बांगलादेश सोडून भारतात यावं लागलं. मरणाची भीती नाही का? अहो, पंतप्रधान असला तर माणूसच आहे ना. मग पंतप्रधानाला जर मरणाची भीती नाही तर Z+ सुरक्षा सोबत कशाला आहे? चला बोला. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणूनच ही Z+ सुरक्षा आहे ना, की एवढ्या मोठ्या करत्या माणसाला कोणी बाबा अपघात घडू नये. मग ही मरणाची भीती नाही का? आता Y+ सुरक्षा, Z+ सुरक्षा ही कशामुळं? हा माणूस जगला पाहिजे, अपघात झाला नाही पाहिजे याच्यासाठीच ना. काल मी कीर्तन केलं संभाजीनगरला, तिथं राज्यपाल येणार होते. तुम्हाला ते यूट्यूबला दिसेल, ते बॉम्ब पथक, ते श्वान पथक, कीर्तन चालू तरी त्याच्या तपासण्या चालू होत्या. त्या आम्ही शिंदे साहेबाला बोलवलं आमच्या त्या बुलढाण्याला, आणि मग ते पथक आले तपासणारे. ते नंतर तपासत होते. आम्ही ज्या पलंगावर बसलो होतो, उठा म्हणे महाराज यहाँ से उठिए. उठलो तिथून. मग ते पलंग तपासला. म्हणे ये ऊपर के खोलिए बोले इसे. ते पलंग होता उघडला, ते पाहिलं. मग असा पखवाज होता. म्हणे इसमें क्या है? म्हणलं इसमें वाजवणे का है, इसमें दूसरा क्या है? नाही म्हणे अंदर क्या है? म्हणलं अंदर से आवाज आती है. आता याच्यात काय असणार आहे? म्हणलं ये संकीर्तन में बजाने का है. नहीं नहीं बोले हमारा पूछने का काम है. म्हणलं हमने भी सांगे ठेवा कुठे येतं बा, तुम्ही विचारा आहे तर हमने सांगायचे ना, बरोबर आहे का नाही? मला विनोदाचा भाग सोडून द्या. मला सांगायचं एवढंच आहे की जर इथं अनुचित प्रकार घडला महाराज तर आमच्या नोकऱ्या धोक्यात येतील. म्हणून हे तपासणं आमचं काय आहे? कर्तव्य आहे. बरोबर आहे ना? कर्तव्य आहे. मग मरणाची भीती आहे म्हणूनच ना. मरणाची भीती सर्वाला आहे. आणि मृत्यूची भीती वाटली की माणूस पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे. मला दवाखान्यात घेऊन जा. दवाखान्यात नेलं की घरच्याचं काम संपलं, मग पाय धरतो कुणाचे? डॉक्टरचे. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या पण मला मरू देऊ नका, मी खूप योजना खाल्लेल्या आहेत. बरोबर आहे ना? मग डॉक्टर म्हणतात हे बघा, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. डॉक्टरच्या हातात जर वाचवणं आहे तर मग निदान डॉक्टर तर शिल्लक राहिली असती. आज बोलणं कळतंय ना तुम्हाला? डॉक्टरच्या हातात जर वाचवणं आहे. परवा 2-4 दिवसापूर्वी मला सर्दी झाली आणि मी डॉक्टरला फोन केला, आमच्या फॅमिली डॉक्टरला. म्हणलं डॉक्टर साहेब कुठे आहेत तुम्ही? म्हणले बोला ना महाराज काय म्हणता? अहो म्हणले मी म्हणलं अहो मला थोडी सर्दी झालेली आहे. ते म्हणले मीच ॲडमिट आहे. नाही कळल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. विठाला विठाला. म्हणले अहो मलाच फार व्हायरल झाल्यामुळं मीच जरा हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या ॲडमिट आहे. माझं बोलणं लक्षात येते ना तुमच्या? आमचा एक मित्र आहे आळंदीला, तो ते कुंडली पाहतो बघा. कुंडली तुम्हाला लय हौश या गोष्टीची मावल्या हो, बरोबर आहे ना? त्या कुंडल्या भविष्य पाहण्याची. मग तो कुंडली पाहतो आत्माराम भाऊ, आणि त्यांनीच सांगितलं बरं का मला, मी नाव नाही सांगत त्यांचं, प्रसिद्ध आहेत चांगले. आणि मग ते कुंडली पाहतात. आणि काही दिवसापूर्वी एका जवळच्या माणसानं त्यांना 17 लाखाला गंडा घातला. किती? जी कुंडली पाहणारे महाराज आहे त्यांना 17 लाखाने जवळच्यानी गंडा घातला. म्हणलं गुरुजी तुमची दुसऱ्याला पहिल्यांदा दाखवून घ्या. मग बोलणं कळते का तुम्हाला? फार मग लक्षात ठेवा. मग ते काय डॉक्टरच्या हातात आहे? डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. मग डॉक्टरकडून जमलं नाही, घरच्याकडून जमलं नाही की मग पाय धरतात आमच्यासारख्या महाराजाचे.
बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई है, तुम्हारा कल्याण का असे. बाबा मला वाचवा. अरे म्हणले आम्हीच वाचणारे नाही, तुम्हाला वाचवणारे आम्ही कोण आहे. मग काय करावं लागेल. याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. कुणाचे पाय धरून मृत्यूची भीती घालवता येणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल. काळाच्या पाया पडल्यानं काळ तुमचं ऐकणार नाही. मग काळ ज्याच्या कामाला आहे तुम्ही त्याच्या मालकाकडे त्याची तक्रार करा, त्याच्या मालकाचे पोवाडे गा. काळ तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचे ज्याचे गरजत पवाडे, ज्याचे गरजत पवाडे, ज्याचे गरजता पवाडे, ज्याचे गरजता पवाडे, ज्याची गरजता पवाडे, ज्याची गरजता पवाडे, ज्याची गरजता गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. ऐका महाराज म्हणले त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. मारा हाक देवा भया टाशे, जव काळ आशे दुरी ठेला. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा. पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला जरी आली तरी माणसाला घाई असते. आता हे फार 5Gच्या पुढचं आहे, कळून घ्या. माझं बोलणं कळलंय तुम्हाला. माणसं काही सावडायला गेले, दाव्याला गेले तरी गडबड करतात. म्हणजे एवढं बोर्ड आपल्या पुढं लागलेलं आहे की आपला शेवटी असाच कार्यक्रम होणार आहे, तरी आपल्या जीवनातली धावपळ थांबायला तयार नाही महाराज. आता 10-5 मिनटं कीर्तन जरा जास्त चालू द्या ना. लोक म्हणतात कोण आणलं होतं त्याला. बरोबर आहे, मी घेणार नाही, मला वेळेची महत्व आहे. विठाला विठाला. अवघड परिस्थिती आहे ना. मग हे आपल्याला वेळ घालवायचा कशात मला कळत नाही. एक बोलू तुम्हाला. पहिल्यांदा बैलगाडीनं जावं लागत होतं, आता स्वतःच्या गाड्या झाल्या. पहिल्यांदा टांग्यानी प्रवास होता, आता स्वतःच्या 4 व्हीलर आल्या. पहिल्यांदा तुम्हाला कुठंतरी जायचं असेल, आता मला हिंगोलीला, मी सकाळी निघालो हिंगोलीहून 6ला, बरोबर 10:30ला मी इथे आलो. बरोबर आहे, 4.5 तासात मी इथं आलो. एवढा वेळ वाचलाय आपला. नाही तर हिंगोलीवरून इथे यायला 10 तास लागत होते. बरोबर आहे, एवढा वेळ आपल्याला वाचला. एखाद्या माणसाला पूर्वी निरोप द्यायचा असेल तर त्याच्या घरी जावं लागायचं. आता एक कॉल केला की आपला निरोप पोहोचला. एवढा वेळ आपला वाचला. एखाद्या माणसाला पाहायचा असेल तर लोकांना 6-6 महिने पाहायला मिळत नव्हतं. आता 6 सेकंदात पाहायला मिळतं तरी पाहण्याची इच्छा नाही. व्हिडिओ कॉलवर माणसं उचलत नाही, केला तर व्हिडिओ कॉल उचला, इच्छा नाही. लक्षात आलं माझं बोलणं. 2 मिनिटात लोकांसोबत संवाद होतो. किती फास्ट युग आहे तरी लोक म्हणतात मला वेळ नाही. हे अजब आहे. विठाला विठाला. म्हणून हे फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. एकदा ऑनलाईन जर माणसं आले तर 2-3-2.5 तास कसे निघून जातात ते कळत नाही माणसाला. 2-3 तास असे सहज त्या ऑनलाईन येण्यामध्ये निघून जातात बरं का. पण कीर्तनात बसलं की माणसाला 70 वेळ घड्याळ पाहावं लागते की कधी संपत. अरे येऊन करायचं काय. आपल्याला का मोदीनं मीटिंगला बोलवलेलं नाही. मग आपण कीर्तन संपल्यावर करणार काय. ऑनलाईन येणार आणि पडलेल्या मेसेजला रिप्लाय देणार. याच्यापेक्षा महत्त्वाचं काम आपल्याकडं नाही. याच्यापेक्षा महत्त्वाचं काम आपल्याकडं आहे का. अजिबात नाही महाराज. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. उरले ते हरी तुम्हा समर्पण. वाचलोय ना बाबा. कोरोनाच्या 3 लाटातून देवाने आपल्याला ठेवलं. बरोबर आहे.
मग आता उरलेलं आयुष्य देवाला समर्पण केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. जसं तुम्ही दोघं तिघं गाताय ना आता उंच स्वरात, आणि तुम्ही गरजणारे म्हणूनच बोलवले. लक्षात येते माझं बोलणं? गरजणारे म्हणूनच बोलवलेले आहेत ना, चांगले गायक आहे म्हणूनच बोलवलेले आहेत. मग ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कथा. शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा? बोला. पोवाडा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचा गातो गुणगान. पोवाडा म्हणलं की त्या उंच स्वरातच असतो बरं का. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर त्या ताकदीनं सांगावं लागेल ना. तानाजी मालुसरेनं निमंत्रणाची पत्रिका आमच्या येथे श्री कृपेकडून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा आहे. या शुभ प्रसंगी उपस्थित राहून वधूवरास असा आशीर्वाद द्यावे. कळावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी महाराजांना निमंत्रणाची पत्रिका वाचली आणि सांगितलं, तानाज आमच्या पाठीमागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोडाणा किल्ल्यावर स्वारी करायचं. शुभ मुहूर्तावर रायबाचं लग्न आटोपा आणि जातीने गडावर हजर व्हा. तानाजी मालुसरे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार हे आम्हाला शोभत नाही. कामगिरी आमच्या पदरात घाला राजा. बरोबर. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं असेल तर असं सांगावं लागेल ना, नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला शिकू लागली. शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेस फाडला. माय तो नसता फाडला तर बरं झाला असता. ते त्या आवेशातच लागेल ना. तसं पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. काळ आपल्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. अशा कुणाच्या पाया पडला? उदाहरण सांगतो म्हणजे कळेला. जेवढे साधू संत होऊन गेले ना, ऐकताय ना तुम्ही, जेवढे साधू संत होऊन गेले ना, काळ यांच्या पायालाच लागलेला आहे. आपली आठवण फार तर लोक 10, 12, 13 दिवस 13वीपर्यंत काढतात. 700 वर्षे जरी झाले तर ज्ञानोबारायाचा सोहळा आज साजरा होतो, याला म्हणतात कळी काळ पाया पडे. 400 वर्षे झाले तरी तुकाराम महाराजाची बीज साजरी होते, याला म्हणतात कळी काळ पाया पडे. 450 वर्षे छत्रपतींना जाऊन झाले तरी आज लोक त्यांची जयंती करतात, याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. 350 वर्ष नाव राहणं म्हणजे जोक आहे? छत्रपती शिवाजी महाराजासारखा समदृष्टीचा राजा 350 वर्षात दुसरा झाला नाही, म्हणून छत्रपतीचं नाव घ्यावं लागतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यावं लागतं. अरे शिवाजी, आता कार्यकर्ते नेत्याला म्हणतात साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. बरोबर आहे ना? एक बोलू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजासाठी मरणाची स्पर्धा करायची माणसं. शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे तुमची गरज आहे या महाराष्ट्राला, या हिंदुस्थानाला, त्यासाठी मी गेलो तरी चालेल. ऐका. आणि शिवाजी महाराज जगावे म्हणून जिवाजीनं काय केलं? बलिदान दिलं. म्हणजे शिवाजी महाराजानं हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्यासाठी जिवाजी सारखे जीव देणारे होते. पण जिवाजी सारखे जीव देण्यासाठी राजे सुद्धा शिवाजी महाराजासारखे लागतात, हे विसरता कामा नये. राजे शिवाजी महाराजासारखे असतील तर आजही जिवाजी जीव द्यायला तयार आहेत, पण तेवढा समदृष्टीचा राजा अजून दुसरा मिळाला नाही. मिळालाय कोणाला? नाही मिळाला. काळावर विजय मिळवला. 60 वर्ष झाले भगवान बाबाला जाऊन. एक बोलू तुम्हाला, इथं बसल्यापैकी कोणी भगवान बाबाला पाहिलं का? बोला. नाही ना? हां, मी नाही पाहिलं, तुम्ही नाही पाहिलं, बरोबर आहे. ऐका, इथं बसल्यापैकी आपण भगवान बाबाला पाहिलं नाही. ज्या भगवान बाबाला पाहिलं सुद्धा नाही, त्यांच्या नावानं लोक आज 5-5 कोटी वर्गणी द्यायला तयार आहेत. या नावाची ताकद आहे मला. 5 कोटी रुपये जोक आहे. भगवान बाबा कसे होते हे पाहिलं सुद्धा नाही. आपल्याला पाहून लोक कमी करतात. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? भगवान बाबाला पाहिलं सुद्धा नाही तरी लोक त्यांच्या नावानं आज कोटीनं वर्गणी देतात. भगवान बाबांना आपलं इंद्रिय दोन्ही दगडाच्या मध्ये टेसलं आणि त्या रक्ताच्या थेंबातून तुळशी उगवल्या. तुळशी उगवल्या रक्त सांडले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाच
श्रीमंत दिशे शांतीची शोभा. भगवान बाबांना आपलं इंद्रिय टेसलं नारायणगड सोडल्यावर, आणि त्याच्यानंतर भगवान बाबा कितीतरी दिवस जिवंत होते आणि भगवानगडाची निर्मिती झाली. याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. भगवानगड झाला याला काळावर विजय मिळवणं. अजून उदाहरण सांगतो. माया हो, एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली, ऐकताय ना तुम्ही? हां, एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. पोरगी पहिल्यांदा नांदायला निघाली आणि ती महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. मग या बाईच्या मनात आलं, म्हणे माय पहिल्यांदा पोरगी नांदायला निघाली आणि एवढ्या शुभ कामात अडथळा आला, ह्या महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. मग ती बाई काय म्हणली? बाया सुट्टी देत नाहीत बरं, मग तो महाराज असो नाही तर पोतराज असो. हा, लक्ष द्या. मग ती बाई म्हणाली, माय पोरगी पहिल्यांदा नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा आली, ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हटली? ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का? नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. कळलं तुम्हाला? याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बोला नाही. बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? हां, बाकीचे थांबतील का? नाही ना. आमच्या गावात एकाला सांगितलं की गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. लक्ष देऊन ऐका बरं. गावातल्या स्मशानभूमीत भूत आहे. त्याचं पोरगं आजारी पडलं आणि नेमकं जायला रस्ता तोच आहे. मग त्याला आता किती अडचण. रात्रीच्या टायमाला मुलगा आजारी पडला आणि जायचा रस्ता स्मशानभूमीजवळूनच आहे आणि स्मशानभूमीत भूत आहे असं माहिती आहे. पण काय करणार आता, लेकरू आहे म्हटल्यावर हृदय घट्ट केलं आणि आपली टॉर्च घेतली, बॅटरी घेतली आणि पोराच्या बोटाला धरून त्या रस्त्याने निघाला. तिथून रस्त्यानं चालला आणि त्या स्मशानभूमीच्या जवळ गेल्यावर तिकडून एक माणूस कंदील घेऊन आला. हे बॅटरी घेऊन चाललं आणि तिकडून ते कंदील घेऊन आलं. हे बॅटरी घेऊन जाणारं त्या कंदील घेऊन येणाऱ्याला म्हणे, का हो तुम्ही असं ऐकलंय का? म्हणे काय? की आपल्या या गावाच्या स्मशानभूमीत भूत आहे असं सांगतात बा. तिकडून कंदील घेऊन आलेला म्हणे, बाबा मला काही भेटलं नाही, मला काही माहिती नाही म्हणे, मला मरूनच 15 दिवस झालेत. जे जागे आहे त्यांना कळेल ह्याचं झालं काय असेल मला सांगा तुम्ही. आता महाराज म्हणले ही काही सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाही ना. काळ हे कळी काळ पाया पडे, ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. आपण महाराज ज्याचे ज्याचे म्हणजे तो कोण आहे? तो हा पंढरी पंढरपूरचा राजा आहे, सरपंच गावचा बोला राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आणि देशाचा राजा बोला. देशाचा राजा कोण? हां, पंतप्रधान. देशाचा राजा राष्ट्रपती. राष्ट्रपतीच्या नंतरचं पद आहे पंतप्रधान. राष्ट्राचा पती त्याच्या नावातच आहे ना. राष्ट्राचा पती म्हणजे मालक. द्रौपदी मुर्मू आहे का नाही, देशाचे राष्ट्रपती आहे का. मानले या जगाचा राजा कोण आहे? कानडा राजा पंढरीचा. बोला बसलेले कानडा
राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा कानडा म्हणा कानडा. हे बघा खूप मोठी पातेली रिकामी करायची तुम्हाला, मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर, त्याच्यामुळे थोडं म्हणा कानडा. हा नाम्याची खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजेचा राजा आहे. कानडा राजा पंढरीचा तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. जंबू या द्वीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. मग तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वाट राजना चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दाशी. भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष एकत्र देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायचंय. वैकुंठासी जावे, 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 वैकुंठासी जावे. तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तुका म्हणे ज्याच्या नावे. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, पंढरीचा महाराज म्हणाले आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे, वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आता वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही हा. वैकुंठ पत्रिकेवर लिहिणं सोपं आहे. मी तर माझ्या जन्मापासून मला वाचता येतं तेव्हापासून आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर कधी नरकवासी वाचलं नाही. कैलासवासी स्वर्गवासी नाही तर वैकुंठवासी. 90 आणून मेला तरी वैकुंठवासी आणि भजन करून मेला तरी. मग एका 90 जर वैकुंठ भेटतं, ते टाळ पखवाज विना या कीर्तनाची गरज काय. महाराज म्हणले नरकवासी कुणी लिहित नाही. मग काय नरकात माणसं जात नाही? जातात ना. नरकवासी आपण लिहित नाही, पण नरकात गेल्याशिवाय माणसं राहत नाही.
वैकुंठी जावया तपाचे सायास लागे करणे नास जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचं सायास करावं लागत. तपेविन दैवत तिथल्याविन तपाचे सामर्थ्य तपिनाला आमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नादे. हरी बुद्धी जपे तो नर महाराज म्हणले वाचेशी सुलभ रामकृष्ण. वैकुंठ एवढी सोपी गोष्ट नाही. यत फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे दापारे परिचर्यानाम करो तद हरि कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण देईल. नारायण कुठं राहतो? वैकुंठात. मग त्याला भेटायचं म्हणलं कुठं जावं लागेल? बोला, वैकुंठामध्ये जावं लागेल. मग भजन केल्याशिवाय मिळणार आहे का? नाही. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. म्हणून म्हणतात नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नाम तुझे नाम तुझे रे नारायणा. पाषाणाला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. तो पॅटर्न इकडं चालतो आणि खेड्यातले जास्त अभंग चालतं आहे का नाही. महाराज म्हणले नाम तुझे रे नारायणा. थोडी पाषाणाला पाना. भगवंताच्या नामामधली ताकद आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. संपत आलेला बी असेल कदाचित तिथं एखादा, पण वेळही संपत आलेला आहे. पुन्हा एकदा महाराज म्हणतात वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा. पुसा मनोज दादा चला. पुसा 6 4 18 जना विठोबार हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि आपण नंतर देऊयात ते. राहू द्या. बसा मनोज दादा बसा. तिथेच बसा. बसा आहे तिथे बसा. समोर बसा. महाराज ज्याचे गरजता पोवाडे कळीकाळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. उभे राहिलेले खाली बसून घ्या ना. हां तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 4 18 जना. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ आपला थोडा राहिला 5 मिनटं माझ्याकडे. तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. मला माहिती आहे गर्दी वाढणे म्हणजे कीर्तन संपण्याची वेळ ही सूचनाच असते. हां बरोबर आहे. अगोदर आलेल्या माणसाला काही कामं नसतात. म्हणून आता ही जी माणसं येत आता जास्तीत जास्त गर्दी होणार आहे आणि ती वेळ संपण्याचीच असते. म्हणून मी फारसा वेळ घेत नाही. 5 मिनटं माझ्याकडे लक्ष द्या. माऊल्याहो आज हा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे तो कैलासवासी भास्कर बाळकृष्ण उगले आहे की नाही. कैलासवासी भास्कर बाळकृष्ण उगले
यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी उषाबाई उगले, त्यानंतर त्यांचे चिरंजीव मनोजदादा उगले, त्याच्यानंतर त्यांच्या 2 मुली भारतीताई शारदाताई, त्यांचे नातू, बरोबर आहे ना नावं, भारतीताई शारदाताई, त्यांचे नातू, बंधू आणि उगले परिवार यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि काही कुठंतरी माझं ऐकलेलं असावं त्यांनी, यूट्यूबला म्हणा, टी व्हीला म्हणा, म्हणून त्यांनी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि अतिशय गोड नियोजन केलेलं आहे. गायक, वादक, साऊंडसुद्धा आमच्या सचिनचा आणि सचिनचे मामाचे वाटते हां जवळचे पाहुणेच आहे. सचिन हे सुद्धा गोड साऊंड लावतो, त्याच्यानंतर गायक वादकही गोड आणि अतिशय छान नियोजन केलेलं आहे. आणि मनोज दादा, मी वर्ष श्राद्धाचे कीर्तन महिन्यातून 20 तरी करतो, पण एवढी गर्दी सगळीकडे होत नाही. ही तुमच्या परिवाराची कमाई आहे. एवढी माणसं बघा ना, आता जेवढ्या तुमच्या खुर्च्या रिकामी जागा होती तेवढं संपलंय आता. आणि आता पहिले काही माणसं तिकडं बसावं लागतं म्हणून अगोदरच खुर्च्या धरून बसलेत. आपलं ती जागा नाही म्हणून, हो वेगळं घे, लक्ष द्या माझ्याकडे, जागा नाही म्हणून पलीकडच्याही खुर्च्या भरलेल्या आहेत. हे तुमच्या परिवारावर असणारं प्रेम आहे. तुमच्या वडिलाचे फोटो पाहत असताना माझ्या लक्षात येतं की तुमचे वडील हे एकटेच चालणारे नसून सर्वांना सोबत घेऊन चालणारे होते. या फोटोवरून लक्षात येत आहे. कारण त्यांचा स्वतंत्र फोटो एखादा आहे, नाही तर बघा तिथंही माणसं आहेत, इथंही माणसं, इथंही माणसं, इथंही सगळीकडं माणसाच्या गोतावळ्यातला हा माणूस असावा, बरोबर आहे. आणि स्वभाव, माणसं जवळ येण्यासाठी स्वभाव कसा लागतो? मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. मन मोकळं लागत असतं आणि वाणी गोड लागत असते. त्याच्याशिवाय माणसं जवळ येत नाही, बरोबर आहे ना. आपल्या जवळ माणसं येत असतील तर त्यासाठी आपलं बोलणं चांगलं असलं पाहिजे. आणि तेच यांच्याकडं, भास्कर रावांकडं असावं. म्हणून हा परिवार सामाजिक कार्यात, परमार्थिक कार्यात पुढं जाणारा हा परिवार, सगळ्यांना घेऊन चालणारा हा परिवार. आणि अजून जाता जाता सांगेन मी तुम्हाला की प्रेसमध्ये नोकरी करत असताना त्यांच्या 2 मुली आहेत, त्यांचे मुलगा मनोज दादा आहेत, ते सुद्धा जॉबला आहेत. आज सगळं काही व्यवस्थित आहे. पण सगळं काही व्यवस्थित असताना हृदयविकाराच्या आजारानं त्यांना हे लोकाची यात्रा संपावी लागलेली आहे. महाराज म्हणले माणसाच्या याच्या नंतरचा क्षण हातात नाही. मी हेच वर्णन केलं एवढ्या वेळा. त्याच्यामुळं प्रेमानं राहा, सौजन्याने राहा. एकमेकासोबत ही भेट आता शेवटची आहे असं समजून त्याच्यासोबत वर्तणूक माणसाची असावी. आणि आपल्या वडिलाच्या उपकारातून उत्तराई होण्याच्यामुळे हा कार्यक्रम मनोजदादाने या ठिकाणी आयोजित केला. आपल्यावर 3 ऋण आहेत. 5च मिनटं लक्ष द्या माझ्याकडे. आपल्यावर शास्त्रानुसार 3 ऋण फार महत्त्वाचे सांगितलेले आहेत. एक आहे देव ऋण, दुसरा आहे साधू ऋण आणि तिसरा आहे मातृपितृ ऋण. देवाचं ऋण आहे की ज्यांनी हे सुंदर जग निर्माण केलं आणि आपल्याला हे जग पाहण्याची संधी दिली. साधूचं ऋण आहे की ज्यांनी आपल्याला नरदेहाची किंमत आपल्याला कळून दिली. आणि आईवडिलाचं ऋण आहे की ज्यांनी आपल्याला जन्म दिला. आणि या 3 ऋणातून माणसानं मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या कीर्तनाच्या माध्यमातून या 3ही ऋणातून माणसाला मुक्त होता येतं. देवाचं भजन आहे म्हणजे त्याच्याही ऋणातून मुक्त होता येतं. संताचे वचनं गायला जातात म्हणून त्याही ऋणातून मुक्त होता येतं. आणि वडिलाच्या निमित्तानं कार्यक्रम आहे. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. आपल्या मायबापाच्या ऋणातून आपण कशानंच उत्तराई होऊ शकत नाही. पण आपल्या मायबापाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न जो मुलगा करतो त्याच्यासाठी महाराज म्हणतात आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया, पुढी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. आपल्या आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याच्या मात्या पित्याला धन्यवाद देतात. कारण बापाची तेरवी न करणारे पोरं मी डोळ्यासमोर माझ्या पाहिलेले आहेत. 1-2 दिवसापूर्वी एका अनाथाश्रमाला, वृद्धाश्रमाला भेट दिली. 2च दिवसापूर्वी, भाऊबीजेच्या आदल्या म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी. आणि तिथल्या लोक माझ्या इंस्टाग्रामला ते सगळं टाकलं आहे मी. तिथले म्हातारे वगैरे मी त्यांना भेटलो ना, तेव्हा मला असं लक्षात आलं आत्माराम भाऊ की जास्तीत जास्त नाही 99% तिथं जी लोकं आहे ना ती जास्त शिकलेल्याची आणि जास्त पगारीवाल्यांची. ज्याचं पोरगं नोकरीला आहे, ज्याचं पोरगी नोकरीला आहे,
ज्याच्या घरी चांगला पैसा आहे, जास्तीत जास्त आशांचं प्रमाण होतं. हे प्रमाण होतं कारण माणूस शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावा आणि सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावा. पोटापुरती अक्कल तर कुत्र्याला आहे, ते उपाशी नाही राहत. या घरून हाड म्हणलं की दुसऱ्या घडी जाऊन का होईना त्याला माहिती आहे मला कोणी ना कोणी टाकणार आहे. उपाशी कुठं राहत आहे ते? कुत्र्याला सुद्धा जगता येतं. आपण जगण्यापुरतं ज्ञान घेतलं काय विशेष आहे? एक बोलू तुम्हाला, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर आपल्या मायबापाला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. इथं म्हटलं जातं तुम्हाला देव कधी भेटेल मला माहिती नाही, पण तुमच्या घरात चालतं बोलतं दैवत आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो. ही देवाची रूप आहेत. देवाला प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून देवानं मायबाप दिले. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया शेवेशी केरी शरीरे लोन कीजे. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 28 युग झाले उभा आहे, पण कुणाच्या सेवेमुळं उभा आहे? आईवडिलाच्या सेवेमुळं उभा आहे ना. पुंडलिकानं काय केलं होतं? आईवडिलाची सेवा केली म्हणून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. मायबाप देव आहेत हे मी नाही सांगत, हे साधू संत सांगतात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. मायबाप म्हणजे आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत आहे. म्हणून मायबाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाची. आपल्या मायबापाचं दर्शन घेतलं ना, सगळ्या तीर्थाचं दर्शन आपल्याला घरी मिळतं. सगळ्या तीर्थाचं दर्शन आपल्याला घरी मिळतं. एवढी ताकद आपल्या आईवडिलामध्ये आहे, मग एवढी ताकद आपल्या मायबापामध्ये आहे. आपण किती जरी मोठे झालो ना, तर या मोठं होण्याचा आनंद जर जगात कोणाला असेल तर आपल्या आईला आणि आपल्या बापाला. आपण मोठं झाल्याचा आनंद दोन व्यक्तीला, आपल्या मायबापाला आणि आपल्या परमार्थातल्या गुरुला. राजकारणातल्या गुरुला नाही. राजकारणातल्या गुरुला कधीच शिष्य मोठा झालेला जमत नाही. परमार्थातले गुरु आपल्यापेक्षा मोठं झालेलं पाहू शकतात. म्हणून मी एकच सांगेल, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई वडील आहे, त्याचं नाव आई आहे. आता नेमकीच दिवाळी उद्या, आज उद्या संपेल, पण ज्या ज्या महिलांची आई गेली ना, त्यांची दिवाळी आज माहेरात न होता सासरात झाली. ज्यांचे वडील गेले ना, त्यांची दिवाळी आज माहेरात न होता सासरमध्ये झाली. आणि जिची दिवाळी सासरमध्ये झाली ना, आत्ताची दिवाळी जिची सासरमध्ये झाली ना, तिला विचारा आईची किंमत काय. माहेरच याच्यासाठी म्हणतात, माय आहे म्हणून माहेर आहे ना. आणि माय गेली की मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद झालेले आहेत. दीपावळीला ती मुलगी आपल्या आईची वडिलाची वाट पाहते. तिला दीपावळी सण महत्त्वाचा नाही हो, तिला दीपावळीच्या सणानिमित्त मायबापाला भेटता येतं हे महत्त्वाचं आहे. सण काय खाय प्यायला तिला इकडेही करता येईल ना. म्हणजे या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव मायबाप आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त आई असते. बाळांत या शब्दाचा अर्थ कळतो माया? बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. म्हणून म्हणतात, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. म्हणून म्हणतात, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकार.
तिने जीवनाकार तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीच माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हो 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 आपल्या जीवनाला आकार देणारे आई वडील असतात. आज सगळं काही मनोजदादांकडे आहे, पण गेलेल्या वडिलाला नाही आणता येणार. भारताची सत्ता मोदीजीनं पुन्हा परत आणली, पण गेलेल्या आईला नाही आणता येणार. पंकजाताईनं गेलेलं मंत्रीपद पुन्हा आणलं, गोपीनाथरावला नाही आणता येणार. लक्षात ठेवा, एकदा जे गेले माणसं ते पुन्हा आपल्याला आणता येणार नाही. मग मी जाता जाता एकच सांगेल, आपले मायबाप आहे तोपर्यंत त्यांना जपा. मी खूप मोठा कार्यक्रम केला माझ्या आईवडिलांचा, खूप मोठा, आणि मी जिवंत असताना केला. आता सगळं काही आहे. आज एवढी मंडळी जमली कुणासाठी? भास्कररावांसाठी. आज एवढी सारी मंडळी कुणाच्यासाठी आली आहे? वेळातला वेळ काढून भास्कररावासाठी आलेली आहे. पण ज्यांच्यासाठी आली ते पाहिलं नाहीत किंवा त्यांना पाहता येत नाही. म्हणून मी म्हणतो, जिवंत हे वर्ष श्राद्ध करा, ती आपली आईचा वडिलाचा एखादा वाढदिवस करा, त्यांच्या डोळ्या देखत त्यांचा एखादा सोहळा करा ना. त्यांनी आपले किती सोहळे केले. अहो, आपण जन्माला आलो की त्यांनी सोहळा केला. आपल्या 12 मायबाप बोलत जरी नसले ना, तुम्ही जर केला तर त्यांना नक्की आनंद होईल, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगेल. आणि आज भास्कररावांना खरी श्रद्धांजली आदरांजली द्यायची असेल तर कोणती द्यायची आहे? ज्यांचे आई वडील आपल्यापासून वेगळे राहतात त्यानं संध्याकाळपर्यंत घरी घेऊन या, ही खरी श्रद्धांजली आहे. ही खरी श्रद्धांजली आहे, ही खरी आदरांजली आहे. मी बोलता बोलता राहून गेलं माझ्याकडून. त्या अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात परवा मी गेलो तेव्हा म्हाताऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. म्हणे, महाराज, आमचे लेकरं दीपावळीला आम्हाला भेटायला नाही आले, पण तुम्ही आम्हाला भेटायला आले. आमच्यासाठी तुम्हीच आमची मुलगा आहात. आणि त्यांना सांभाळणारा जो आहे ना, त्या सांभाळणाऱ्याच्या तोंडावरून हात फिरवत होते की महाराज, हे आमचं लेकरू आहे. त्यांना जर विचारलं ना, तुम्हाला मुलं किती आहे? आम्हाला मुलं किती आहे विचारू नका महाराज, हा जो आम्हाला अनाथ आश्रमात सांभाळतो ना, हाच आमचा मुलगा आहे, बाकी आमची मुलं नाही आहेत. अरे मायबापाला ही म्हणायची वेळ येत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतं आहे? आणि आपल्या जगण्याला अर्थ काय? मग तुम्ही म्हणसाल आम्ही आमचे मायबाप घराच्या बाहेर काढले, मग आमचे पोरं आम्हाला सांभाळतील? ना 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 ना. तुम्ही तुमच्या मायबापाला जसं घराच्या बाहेर काढलं ना, तसे तुमचे पोरंसुद्धा तुम्हाला लाता मारूनच घराच्या बाहेर काढणार. जैसी करणी वैसी भरणी. आज 2G 3G 4G नाही, आता 5G आहे. लक्षात आलं का? फार फास्ट जग आहे महाराज. म्हणून या हातानं करायचं आणि या हातानं भरायचं. लक्षात आलं का? नुसता गेम पाहिला तर मंत्रीपद जातं. सोपी गोष्ट थोडी आहे इथं. इथं वेळ नाही आहे महाराज. हां, बरोबर आहे ना? कळलं? तुम्ही जाणकार माणसं आहात सगळी. ही सोपं गोष्ट नाही ना. फास्ट जग आहे आज. आज कर्म केलं आणि काही वर्षांनी फळ मिळेल याच्या अपेक्षा ठेवू नका. जे आता आहे ते हातानं भरावं लागणार. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आपण वेळातला वेळ काढून या परिवारावर प्रेम करणारी मंडळी. मनोज दादा, पुन्हा एकदा सांगतो, एवढी सारी मंडळी येतील मलाही आल्या आल्या अपेक्षित नव्हतं. खरं सांगतो बरं का. आल्या आल्या 4 वेद 6 शास्त्र, बरोबर आहे ना? पण किती सारी मंडळी तुमच्या परिवारासाठी आली. म्हणून पुन्हा एकदा हे बघा, कार्यक्रम सुंदर होतो कधी? पैशानं नाही, लोक आल्याने. तुम्ही आल्याने सुंदर होत असतं. आज या कार्यक्रमाचं चीज झालं. आता पैसे किती जरी लागले तर ते टेन्शन घेणार नाहीत. ते काय म्हणतील, अहो जाऊ द्या हो, खर्च झाला, पण किती सारी मंडळी आपल्यासाठी आली हे आज कळलं आपल्याला. हे आज आपल्याला कळलं. आणि हेच कमाई खरी आहे.
आपल्या डोळ्याला अश्रू आल्यानंतर किती हात पुसण्यासाठी येतात, ही आपली श्रीमंती आहे, ही आपली श्रीमंती आहे. म्हणून आज ती श्रीमंती मनोज दादा तुमच्या वडिलांनं कमवलेली आहे आणि ती तुमच्या आज उपयोगाला आलेली आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा आलेल्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्ही आलात म्हणून मला बोलायला ऊर्जा मिळाली. म्हणून तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. असंच संप्रदायावर प्रेम ठेवा. 10:30ला सुरू झालं, 12:30 वाजा अजून 3 मिनटं कमी आहेत, बाकीच्या 3 मिनटात आपलं संपून जाईल. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर निवृत्ती राया निवृत्ती राया सोपाबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिथं नाही विचारे नाद करवे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिथं तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा